नमस्कार. आपल्या सर्वांचं चाय कट्ट्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी वंथली करंडे स्वागत करते. चाय कट्टा हे ऐकल्यानंतर तुमच्या पण मनात तेच आलं ना? तेच तोच तो चाय कट्टा. चाय कट्ट्यावरच्या गप्पा, मजा मस्ती, फन, ती टवाळक्या, त्या खोडी आणि हो, चहाचा एक एक घोट घेत असताना त्या रंगवलेल्या गप्पा. गप्पांवरून लक्षात आलं की सगळेच जण गप्पा मारतात, पण कुठे? इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक. अहो तेच सांगतेय, या कलाक्षेत्रात सगळेच जण येत आहेत. ते लहान लेकरांपासून तर वयस्कर म्हातारी माणसं देखील. आणि ह्याच कलाक्षेत्रातून आपल्या कट्ट्यावर भेटीसाठी आलेले आहेत अभिनेता राहुल रांजणे, ज्यांनी बऱ्याच हिंदी मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपली भूमिका सादर केली आहे. नमस्कार राहुलजी. नमस्कार. चाय कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. राहुलजी, तुम्ही तुमच्या वयाची बरीच वर्ष या कलाक्षेत्रात दिलेली आहे आणि हो, याच प्रवासातील अनेक गप्पा गोष्टी, तुमचे अनुभव आपण जाणून घेऊयात. आम्हाला आवडेल तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी, तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अशा काही राज मी म्हणेन की ते जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल आणि ऑफकोर्स प्रेक्षकांनाही आवडेल. मला सांगाल की तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याची आवड कशी निर्माण झाली, किंवा तुम्ही किती वर्ष झाले की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात? तशी आवड तर मला शाळेत असताना, म्हणजे साधारण मी एक 7वीत होतो तेव्हा शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा किंवा एकांकिका त्याच्यामध्ये मी भाग घेतला आणि अच्छा. मला सेकंड प्राईज भेटलं होतं. अच्छा. त्याच वेळेस मला असं वाटायचं की अरे आपण सुद्धा हिरो बनावं, आपली सुद्धा अशी खूप पब्लिसिटी व्हावी, हां. लोकांनी गर्दी करावी आपल्या अवतीभोवती. हे तेव्हापासूनच आवड होती आणि जवळपास आता एक साधारण 12 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे. मी पुण्यामध्ये मंगल थिएटर्स म्हणून एक संस्कारशील नाट्यसंस्था आहे. अच्छा. हां, मी साधारण 2012मध्ये तिथं माझं ॲडमिशन झालं आणि शिक्षणाला माझी सुरुवात 12 साली झाली आणि त्यांच्यासोबत काम करत करत म्हणजे आत्तापर्यंत हा प्रवास चालूच आहे. तो इथून पुढे असंच चालूच राहील. नाही, नक्कीच चालू राहील. पण 12 वर्ष खरंच मी म्हणेन की खूप खूप मोठा पल्ला तुम्ही गाठला. म्हणजे खूप ही जी तुमची एक जी कन्सिस्टन्सी जी मी म्हणेन की खरंच ती म्हणजे ऐकायला पण खूप छान वाटलं. खूप पुढचं काही बराच प्रवास आणि काय काय ह्या प्रवासामध्ये काय काय गोष्टी झाल्या हे सगळंच ऐकून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमच्या शाळेमधील एखादा मजेशीर असा किस्सा तुम्हाला काही आठवतोय का, किंवा तो आमच्याशी शेअर करायला तुम्हाला आवडेल का? नक्कीच आवडेल, कारण आता एवढा जुना किस्सा आहे तो त्यावेळेस तर सांगता येत नव्हता. आज तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो सांगायला येते. त्याच वेळेस आहे ना, जी मी साधारण एक एकांकिका सादर केली होती, तर ती आमच्या देवरे मॅडम होत्या, त्यांना खूप आवडली होती. तर त्यांनी मला सांगितलं की अरे रांजणे, हे जे तू नाटक केलं आहेस ना ते मला लिहून दे. अच्छा. मी बोललो ठीक आहे. आणि त्याच वेळेस नेमकं शाळेमध्ये असा एक मॅडमचा तास होता की त्यांनी सांगितलं होतं की उद्या मी जे जे प्रश्न विचारणार आहे त्याची मला सगळ्यांनी उत्तरं द्यायची, त्याच्यामध्ये कोणालाही सुट्टी नाही. तर मॅडमनी सुरुवात केली आणि मॅडम फक्त विचारणार नव्हते, मॅडमनी असली भली मोठी काठी आणली होती आणि त्याच्यातनं कोणी सुटणार नव्हतं. अरे म्हणलं बापरे, नशीब मॅडमने आपल्याला एक काम दिले. मी आपला एक कोपरा धरला, नाटक लिहायला सुरुवात केली. पहिल्या मुलापासून मुलींपर्यंत सगळ्यांना प्रश्न विचारणं चालू होतं, मारणं चालू होतं. मी म्हणलं जर आता ह्याच्यात जर आपण थांबलो तर आपल्याला चढी भेटेल आणि मला मार खायचा नव्हता. म्हणून मी आमचा पूर्ण मॅडमचा क्लास संपेपर्यंत ते स्क्रिप्ट लिहित बसलो, त्यांना नाटक दिलं आणि जेव्हा मॅडम बाहेर गेल्या त्याच्यानंतर मी एक 5 मिनिटांनी ते त्यांच्यापर्यंत नेऊन दिलं आणि अशा ह्याच्यातनं मी वाचलो. अच्छा, म्हणजे तुम्ही एका छोट्या नाटकामुळे, तुमच्या अभिनयामुळे तुम्ही मार खाता खाता वाचलेला आहात. एक ऍक्टर किंवा एक जो किडा असतो ऍक्टिंगचा, तो तेव्हापासूनच आहे म्हणजे तर. हरकत नाही. तुमची पहिली भूमिका जी शाळा कॉलेज सोडून अशी तुम्हाला आठवते का, जी तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तो रोल प्ले केला आहे किंवा केला होता? तेच मी जेव्हा मंगल थिएटर्समध्ये होतो तिथं माझे गुरुवर्य दादा पासलकर. अच्छा. हां, तर तुका झालासे पांडुरंग हे एक नाटक होतं आणि त्याच्यामध्ये माझी भूमिकाच नव्हती. सगळे बाकीचे जेवढे होते वर्गावर आमचे शिकणारे सगळ्यांचा रोल होता. दादा म्हणले तू नवीन आहेस, तुला काय आता लगेच रोल नाही. पण जेव्हा जेव्हा नाटकाची अशी तालीम वर्गावरती व्हायला लागली,
त्यावेळेस अचानक त्यांना असं काय माझ्याकडे बघून वाटलं माहीत नाही. मला म्हणले, तू एक छोटंसं कॅरेक्टर त्यांनी लिहिलं माझ्यासाठी आणि ती भूमिका मला करायला लावली आणि ते झालं छान. वाव, किती मस्त ना. म्हणजे ऐकूनच एवढं छान वाटतंय. पण मग आता तुम्ही शिक्षण करत असताना तर शिक्षण आणि हा तुमचा छंद तर तुम्ही कसा मॅनेज केला? म्हणजे तुम्ही असं कारण एका वेळेस दोन गोष्टी, ते पण दोन्ही वेगवेगळ्या फील्डमधल्या, तर मग तुम्ही ते कसं मॅनेज केलं? खरं सांगायचं तर मला ॲक्च्युली शिक्षणामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. कशी म्हणजे 12वी झाली अच्छा. आणि FYला होतो मी. तर त्याच टायमिंगमध्ये आमचा एक दौरा लागला अमरावतीला. बर. हां, सॉन्ग अँड ड्रामाचं. तर त्याच्यासाठी आम्हाला 1 महिन्यासाठी आम्ही अमरावतीला गेलो होतो आणि तो साधारण त्या परीक्षेचा टाईम होता. आणि तिकडे गेल्यामुळे मग माझा फुल फोकस त्या क्षेत्राकडे गेला. असं वाटायला लागलं की अरे हे खूप भारी आहे, की कोणाचं सरांचं बोलणं नाही, काय नाही, हे पाठांतर करा. आणि ॲक्च्युली जे शाळेतलं आहे किंवा कॉलेजमधलं एखादा परीक्षेच्या आधीचं जे अभ्यास करतो ते काही लक्षात नव्हतं राहत. पण स्क्रिप्ट एखादी हातात घेतली, अरे वाचलं की हा लक्षात राहत होतं. त्याच्यामुळे बोललं की इकडं जरा जास्त आहे. मग मी FY करता करता ते मधून सोडून दिलं आणि इकडं फुल फोकस करून ज्या क्षेत्रात काम करू पण लागलो. जनरली असं जसं की तुम्ही सांगताय की आता एक जी फॅमिली असते, आई वडील असते, तर त्यांची एक अपेक्षा असते की मुलाने खूप शिक्षण घ्यावं, शिकावं. हां. तर असंही तुमच्या आई वडिलांची पण हो. अर्थात अपेक्षा असणारच नाही, आहे. नाही होतेच, पण अपेक्षा मग तेव्हा होती. सपोर्ट होता का? घरच्यांचा सपोर्ट होता या गोष्टीला? हां, होता. थोडंसं म्हणजे एकदा त्याच्यात काम करायला लागलो. सुरुवातीला जरा वाटलं की अरे काय करतोय नाही का हे. नंतर नंतर जेव्हा त्यांना दिसलं काम करतोय बाबा पोरगं, काहीतरी वेगळं आहे. मग घरच्यांचा सपोर्ट भेटायला लागला आणि आई-वडीलसुद्धा की ठीक आहे बाबा कर, काहीतरी नाव मोठं करशील. अच्छा. हां. मग तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे जे काही शूट होतात, तर बऱ्याचदा असं होतं ना, की आपण म्हणजे फॅमिलीपासून लांब किंवा हां. दुसऱ्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, राहावं लागतं आणि तासनतास ते आता अर्थात तुम्हालाही हो, हो, माहितीच आहे हो. तुमचे शिफ्टवाले कामं वगैरे. तर ह्यावेळेस तुम्ही बराचसा वेळ तुमच्या फॅमिलीला दिला नसेल, मित्र परिवाराला दिला नसेल. तर मग अशा वेळेस तुम्हाला काही गोष्टींची खंत वाटते का? की बाबा काश मी त्यावेळेस आपण जे म्हणतो जडतरच्या गोष्टी, हां, हां, हां. तर मी जर त्यावेळेस ह्या क्षेत्रात नसतो, 9 to 6 जॉब केला असता, तर कदाचित माझी लाईफस्टाईल वेगळी असती किंवा माझी लाईफ वेगळी असती. जसं की मी म्हणेन की मी रस्त्यावर तुमच्या क्षेत्रातले म्हणजे बरेच लोकं पब्लिक फिगर असल्यामुळे रस्त्यावर पाणीपुरी खाऊ शकत नाही, फॅमिलीसोबत फिरायला जाऊ शकत नाही. गेलात तर मग आहेच पब्लिक की ते फोटो काढणं, हां. सेल्फीज आजकाल जे आपण म्हणतो सेल्फीज काढणं किंवा ऑटोग्राफ्स घेणं. तर याचा कुठेतरी तुमच्या पर्सनल लाईफवर तुमच्या जी काही तुमची फॅमिली आहे, तर असं किंवा त्याचा इम्पॅक्ट होतो का? तसं ॲक्च्युली झालं आहे बरं का. म्हणजे कधी-कधी असं होतं की घरामध्ये खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. पूर्ण फॅमिली तिथं आलेली आहे आणि आम्ही कुठेतरी सेटवरती. हं. आणि मग त्याच्यावेळेस असं व्हायचं, अरे बापरे! घरातल्यांचे फोन यायचे की सगळे जमलेत, त्यांची मजा-मस्ती चालू आहे आणि आपण इकडे एकटे. मग ते मन कुठेतरी अरे यार शिट पाहिजे होतं. पण परत ते म्हणतात ना, नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. मग दुसऱ्या साईडला बघून असं वाटतं की अरे आज आपण इथं आहे. इथं जर आपण थोडंसं नाव कमवलं, सक्सेस झालो, तर उद्या आपले घरचे गर्वाने सांगणार आहे की अरे ते बघ, टीव्हीवर दिसतं ते माझं पोरगं आहे, तो बरोबर. माझा भाऊ आहे. असं मग त्यांच्यासाठी असं वाटतं की नाही चला आपण इकडं आहे, मजा मस्ती. तर आपण परत गेलो की घरच्यांना भेटू शकतो, पाहुण्यांना भेटू शकतो, जे आहेत त्यांच्यासाठी वेळ देऊ शकतो. आणि एक किस्सा असा झाला होता की माझी लागीर झालं जी सिरियल झाली होती हं. आणि तो एपिसोड खूप महत्त्वाचा होता. म्हणजे ऑलमोस्ट ती सिरियल 7 ते 9 प्रत्येकाच्या घरात झी टीव्हीच लागत होतं. बरोबर. तिथनं आम्ही जरी जात असेल रस्त्याने तर ते लागीर झालं जिचं 7 वाजता लोकं बसणारच. हां. बघायचीच. बरोबर. तो एपिसोड असा होता की बरेच जणांचं हे होतं की अरे आता शीतलला बघायला येणारा नवरा कोण आहे? हं. त्यांना तर असं वाटलं होतं की हिरो जो आहे अजिंक्य त्याच्याशीच हिचं लग्न होणार. म्हणून सगळे आवर्जून बघत होते आणि त्यात झाली माझी एंट्री. एक एपिसोड होता, पण तो एका एपिसोडनी मी कमीत कमी 2 महिने दारात मला गाडी घ्यायला यायची. अरे माझे वाह! इव्हेंट व्हायचे. गणपती झाले, नवरात्री झाले, मला दहीहंडीला बऱ्याच ठिकाणी बोलवणं आलं गेस्ट म्हणून. आणि मग ती मोमेंट इतकी होती की बापरे! माझा भाऊ आमचीच इथं असं झालं की दहीहंडी होती
आणि मला गेस्ट म्हणून बोलवलं आणि तो समोर थांबला होता. नाही, नक्कीच समजू शकतो, कारण हा अभिमानाचा क्षण तुमच्या आईवडिलांची मी ते फील करू शकते, की तो जो एक ती फिलिंग असते, ते भावना असतात, ते आपण एका शब्दात नाही मांडू शकत. पण एक असतं ना, की आईवडिलांना वाटलं होतं, की अरे माझा मुलगा, जरी तुम्हाला कदाचित बोलले नसतील, पण एक नातेवाईकांचा प्रेशर असतो. एक असतं, की बाबा माझा मुलगा आज शिकत नाहीये, पण मग खरंच ह्या क्षेत्रात तो पुढे जाईल का? किंवा तो काही असं अचीव्ह करू शकेल का? आणि तुमचं हे टीव्हीवर येणं, तुमचा त्यानंतर लोकांचा असा प्रतिसाद मिळणं, तुमच्या कामाची पावती मिळणं आणि अर्थातच मग त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आणि जे तुम्हाला जे आता जे तुम्ही नाही पण तुमचे डोळ्याने अश्रू बोलतायत, यातून नक्कीच समजू शकते की तुमच्या त्यावेळेसच्या फिलिंग्स आणि तुमच्या आईवडिलांच्या ज्या प्रतिक्रिया असतील आणि ज्या तुम्हाला आता नक्कीच आठवल्या आहेत, त्यामुळे हे सगळं होतंय. पण हो, जे तुम्ही आता थोड्या वेळ आधी म्हणालात, की खरंच एक गोष्ट नाही मिळाली तुम्हाला त्यावेळेस, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही नाही वेळ देऊ शकला, तुम्ही तुमच्या कामाला वेळ दिला, पण त्यामुळे तीच ती वेळ, तेच ते काम, त्याच्यामुळे तुमच्या आईवडिलांचं ते गर्वाने जे समाजात, म्हणजे हे सहजासहजी नाही होत ह्या गोष्टी, पण ते तुमच्या एका कष्टामुळे, तुमच्या कॉम्प्रोमाइजमुळे, ह्यांच्या सॅक्रिफाईसमुळे तुम्ही बऱ्याच गोष्टींना तुमच्या मनाविरुद्ध करून फक्त एक ध्येय गाठण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न केला, जो तुमचा प्रवास होता, अर्थातच सपोर्ट होताच, घरच्यांचा होताच, पण तरीही तुमचा प्रवास, तुमच्या भावना आणि तुम्ही केलेले कष्ट, ती कष्टाची पावती तिथे तुम्हाला मिळालीच आहे. मला वेगळं काही सांगायची गरजच नाही. कसं असतं ना, एखादं उंच शिखर गाठायचं असेल किंवा एखादं विशिष्ट उंचीवर आपल्याला पोहोचायचं असेल, तर नक्कीच एक सपोर्ट सिस्टीम हवी असते. मग ती कदाचित तुमची फॅमिली असेल, आई वडील, मित्रपरिवार, तुमचा कोणीही, कुठलीही व्यक्ती. एक व्यक्ती अशी आयुष्यात नक्कीच असते तिच्या मोटिवेशनमुळे किंवा तिच्या आधारामुळे आपण आपली कामगिरी खूप उत्तम प्रकारे सादर करू शकतो किंवा कामगिरी पार पाडू शकतो. तर नक्कीच तुमच्या पण आयुष्यात असा एखादा सपोर्ट सिस्टीम, एक आधारस्तंभ, एखादी अशी व्यक्ती, मग ती कोणी असू शकते, जसं की मी आत्ताच म्हणाले, तसं कोण आहे? ॲक्च्युली काय होत होतं, आवड तर होती या क्षेत्राची, वाटत तर खूप होतं की ह्याच्यामध्ये करिअर करावं, पण योग्य असा वेळ सापडत नव्हता. माझा एक मित्र आहे यशवंत सटाणकर, जो हॉटेल मॅनेजमेंटला प्रोफेसर आहे. तो मला सारखं म्हणायचा की अरे यार राहुल, तू छान दिसतो, तुझी पर्सनॅलिटी छान आहे, तर तू का ट्राय करत नाही? तर आमचं बोलणं व्हायचं की अरे ट्राय करायचं, पण कसं करायचं? मग त्याची धडपड होती. त्यांनी शेवटी शोधून काढलं, कारण त्यांच्या कॉलेजमध्ये जे कार्यक्रम व्हायचे त्यातले सरांकडून थोडेसे मंगल थिएटर्सबद्दल माहिती मिळाली. मग त्यांनी एका मित्राला फोन केला आणि सांगितलं, असं असं माझा जवळचा मित्र आहे, त्यालासुद्धा या क्षेत्रात करिअर करायचं आहे. तर तो बोलला, पुण्यामध्ये एक आहे जी विनामूल्य, महत्त्वाचं म्हणजे ते सर कुठलीच फी घेत नाही, त्यांना फक्त विद्यार्थी घडवायचे, तुम्ही वेळ द्या, आम्ही तुम्हाला घडू. तर त्या मंगल थिएटर्समध्ये या मित्रामुळे माझं जॉईनिंग झालं आणि हा प्रवास माझा असा सुरू झाला. तर सगळ्यात सुरुवात म्हणजे महत्त्वाचा तोच आहे की त्यांनी मला एक रस्ता दाखवला, मग बाकी घरच्यांचा पुढं सपोर्ट तर भेटत गेला. बरोबर. ते एक म्हणतात ना की खूप एक गोष्ट मनापासून आपल्याला पाहिजे असते, तर तेव्हा आपल्याला एक ईश्वर, आपल्याला ते युनिवर्स, ते आपल्याला सपोर्ट करत असतं. तर तुमचा फॅमिलीचा सपोर्ट होताच, तुम्हाला पाहिजेच होतं, तुम्हाला ती गोष्ट त्या विशिष्ट ठिकाणी पोहोचायचं होतं. पण जसं तुम्ही म्हणालात की एक वे, तर ते कदाचित एक आजकालच्या जगात किंवा युवा पिढीत म्हणतात की एक एंजल येतं आणि ते आपल्याला तो मार्ग किंवा ते फक्त देव कुठल्या तरी एक स्वरूपात येतो आणि तोच ते तुमचे मित्र जे तुम्ही म्हणताय. तर आज ते जर बघत असतील तर त्यांना नक्कीच खूप छान वाटत असेल. आणि हो, आयुष्यात एक असा मित्र असावा, मी नक्कीच म्हणेल की नातेवाईक असतातच, आपले शुभचिंतक असतात, पण एक खूप मित्र नसेल तरी चालेल, पण एक असा मित्र किंवा मैत्रीण अशी नक्कीच असावी की जी आपल्या करिअरमध्ये, आपल्या सुखात नाही पण ॲटलिस्ट दुःखात ती आपल्याला नक्कीच साथ देणारी असावी. आणि तुमच्या आयुष्यात अशी लाभलेली आहेत, तर मी नक्की सांगेन जपून ठेवा. सांगायची गरजच नाही, तर तुम्ही असालच, तुमची फ्रेंडशिप अशीच कायम राहो. मी पुढचा असा प्रश्न विचारेन की कसं असतं ना की कुठलंही काम करतो, कुठलीही, मग ते आपण साधा घरात एखादी व्यक्ती किंवा बहीण साधा चहा करत असेल किंवा स्वयंपाक करते, तेव्हा तिला तिच्या कष्टाची पावती किंवा एक ॲप्रिसिएशन आपण ज्याला म्हणतो की एक हवं असतं की मी माझं काम जे काही ज्या पद्धतीने केलं, कोणी त्याचं थोडंसं कौतुक करावं किंवा तिची
सोप्या भाषेत किंवा तुमच्या कलाक्षेत्रात जी भाषा वापरली जाते पोचपावती, तर ती त्याची मजाच वेगळी असते. तर तुम्हाला तुमचं जे काही काम केलं त्यातली सगळ्यात असे भरपूर तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले असतील हो. किंवा कधी एक पैशाच्या स्वरूपात तुम्हाला ती अमाऊंट मिळाली असेल, पण अशी कोणती एक पोचपावती आहे जी तुमच्या मनाला भिडली किंवा तुम्हाला ते खूप छान वाटलं आणि तो अविस्मरणीय क्षण की तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळाला? तसे 2 किस्से आहेत बरं का. अच्छा. म्हणजे आता तुम्ही विचारलं तेव्हा मला आठवलं. एक तर काय होतं, आमच्या गावाकडची जेवढी लोकं आहेत जे आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतात, त्यांचं एक गेट टुगेदर ठेवलं होतं आणि त्यांना माहिती होतं की बाबा मी या क्षेत्रात काम करतो आहे. मला ते आमच्या काकांचा फोन आला की अरे तू पण ये इथं, तुलासुद्धा तुझा सत्कार ठेवला आहे आम्ही आणि तिथं आपले सगळे गावातले, तर तुला काही करता येईल का? आणि मी बोललो ठीक आहे, मी ट्राय करतो. आणि नेमके असं झालं की त्या कार्यक्रमाला माझे आईवडील उपस्थित नव्हते, ते गावाला गेले होते. बर. तर मी बोललो ठीक आहे, मी काहीतरी करेल. मी त्या ठिकाणी एका म्हाताऱ्या बाईची, आजीचा असं कॅरेक्टर केलं की माझी इंटरेस्ट तिथून घेत गेलो असं, की ते बघून त्याच्या आधी 1 तास त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता, मिमिक्री शो. तो शो चालू असताना मी आधी ऑब्झर्व केलं. सगळे लोकांचं कोणाचं इकडं लक्ष, कोण तिकडं गप्पा मारतं, इकडं तिकडं असे बाहेर सगळे होते. पण जेव्हा मी एंट्री घेतली तिथून मी माईक हातात घेतला आणि स्टेजवर जाईपर्यंत सगळे बाहेरचे जे आले ते एका जागेवरतीच होते आणि इतके हसत होते की बापरे. त्यांनी मी 15 मिनटं जे तिथं केलं त्या 15 मिनटामध्ये एवढे खुश झाले की मला नंतर अरे राहुल खूप हसवलं तू, खूप हसवलं. म्हणजे त्यांनी जो कार्यक्रम पैसे देऊन एक माणूस बोलवला होता, तो त्यांना जेवढा हसू नाही शकला तेवढं मी एक 10 मिनटात हसवलं. हा एक झाला किस्सा. आणि एकदा असंच मंगल थिएटरच्याच माध्यमातून मी पथनाट्य करत होतो गणपतीच्या ह्याच्यात. ते देखावे करताना माझ्या एक राजाची भूमिका होती. हां, तर साधारण 2रा दिवस असेल. तो राजा थोडासा कॉमेडीच होता. ती भूमिका करताना ते समोर प्रेक्षकांना आवडली असेल तर त्यातल्या एकाने येऊन मला 100 रुपयाची नोट दिली. अच्छा. हां, आवाज देऊन की नाही त्या राजाला बोलवा, म्हणे तुम्ही काम भारी केलं. ती नोट अजून सुद्धा माझ्याकडे आहे. क्या बात आहे. हां. वाव. तुम्ही आता थोड्या वेळ आधी जे एक सांगितलं की तुम्ही एक पहिला जो किस्सा सांगितला हां. आणि तो जास्त म्हणजे मी थोडंसं आता काय खूप गप्पा गोष्टी तर खूप होत जाणार आहेत आणि खूप काही आपण जाणून घेणार आहोत, पण तुम्ही एक सांगितलं की खूप लोक हसले. तुम्ही एक हां. मिमिक्री म्हणू शकतो हो, आपण त्याला, हो, की थोडं. तुम्ही एक आजीचा रोल प्ले किंवा हां. काय केला. तर आता तिथे तर त्यावेळेस आम्ही नव्हतो किंवा आम्ही प्रेक्षकही नव्हते आमचे, तर एक तडकता फडकता काहीतरी असं मस्त डायलॉग होऊन जाऊ ते पाहायला पाहिजे ना. एक तुमच्या स्टाईलमध्ये, मी तुम्हाला कुठलंही असं सांगणार नाही की तुम्ही तोच डायलॉग म्हणा, हां. पण एक असाच तुमच्या स्टाईलमध्ये, कारण आम्हालाही हसायला आवडेल आम्हाला, तर तुम्ही कुठलाही कॅरेक्टर किंवा कुठलाही म्हणजे एखादा त्यावेळेस डायलॉग केलेलं ते सुद्धा ते चालेल सुद्धा तुम्हाला? चालेल, कोणताही तुमच्यावर हां. आहे, कोणताही चालेल. तुमचं नाव काय म्हणाला? वंथली वंथली करंडे. अगं वंतली, अगं लय कान काम करतीस हा पोरी. असंच कलत ला असंच हे बघ कॅमेरावाला दादा सुद्धा आहे ना, मगाचपासनं आपल्याकडेच बघतोय. हसत राहा, हसत राहा. वाव, काय मस्त आहे. मी मी समजू शकते. मी गॅरंटेड ऍक्च्युली सगळ्यात पहिले तर तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या Thank you. पाहिजे की एक तर मेल असून, एक माणूस असून बाईचा आवाज, हे खरंच ही साधी गोष्ट नाहीये. हीच ती गोष्ट असते की तुमच्यातली कला, तुमच्यातला तो एक वेगळं, म्हणजे 10 लाख लोक असतील तरी सुद्धा तुमचं कॅरेक्टर किंवा तुमची पर्सनॅलिटी जी दिसून येते, हां. तर तिथे त्या लोकांनी काय केलं असेल हे मी आता समजू शकते की तेवढ्या छोट्या काही टाइम मध्ये तुम्ही माझं नाव घेऊन आणि ज्या वेने तुम्ही, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं, खरंच मस्त. हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा मी स्पेशली तुम्हाला प्लीज टाइम काढायचा आणि मी अजून ऐकणार आहे, कारण मला खूप आवडलं होतं. अर्थात असं पुढचं मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या आयुष्यातला असा कुठला किस्सा आहे का जो तुम्हाला आमच्याबरोबर शेअर करायला, प्रेक्षकांसमोर मांडायला आवडेल, की तुम्ही असं म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात जनरली, माझ्या, तुमच्या, की एक अशी एक वेळ येते खरंतर प्रवासामध्ये किंवा आपण जो काही प्रवास असतो मध्ये, कुठलाही तुमच्या क्षेत्रातला नाही, कुठलाही, तर एक असा मोमेंट येतो, एक टाइम येतो की मला गिव्ह अप करायचंय, मला आता नाही, आता माझ्याकडून नाही होऊ शकत,
किंवा माझ्याकडून आता स्वतःकडूनच अपेक्षा नाही आहे. एक वेळ येतो ज्याला आपण अप अँड डाऊन्स वगैरे म्हणतात. म्हणजे यासाठी हा प्रश्न मला मांडायचा आहे की मला मला किंवा प्रेक्षकांना ही गोष्ट नाही जाणून घ्यायची की तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आला. मला हे बघायचं आहे किंवा मला प्रेक्षकांसमोर ही गोष्ट आणायची आहे की त्या प्रॉब्लेमवर तुम्ही मात कशी करून तुम्ही कसे उभारलात. तुम्ही तुमची गोष्ट जी काही तुमच्याबरोबर घडली किंवा जी काही घटना घडली तर तुम्ही त्याच्यावर मात करून तुम्ही परत नवीन आयुष्य किंवा कसे तुमचा कमबॅक कसा झाला तर ते आवडेल. ॲक्च्युली आता या क्षेत्रात काम करायचं म्हणजे बरेच जण असं म्हणायचे की अरे पुण्यात राहून काय नाही, तुम्हाला त्यासाठी मुंबईत जावं लागेल. पण मुंबईत जायचं म्हणजे काय आमची खास ओळख नव्हती. मी आणि माझे 2 मित्र असे आम्ही तिघंजणं गेलो मुंबईला. स्ट्रगलिंग पिरियड होता आणि त्यावेळेस राहायची सोय नव्हती, काहीच नाही. तर त्या मित्रांनी आमदार निवासमध्ये त्यांच्या अच्छा. एका आमदारांचं लेटर आणून की बाबा तिथं राहायचं असं ठरलं. मग आम्ही गेलो. पण त्यावेळेस असं होतं की जेमतेम पैसे खिशामध्ये. ट्रेननी प्रवास केला, पोचलो मुंबईमध्ये. आता काय करायचं? आता घरच्यांना पैसे मागवू शकत नव्हतो की इकडं आलो आहे. असं वाटत होतं की चला गेलो तर काहीतरी काम भेटेल, त्यातनं पैसे भेटतील बरोबर. आणि करू. मग राहायला आमदार निवासमध्ये तर होतो. सकाळी उठायचो आम्ही, सेटवरती जायचो की बाबा काही तिथं ऑडिशन असतील तर ते देऊ आणि हे करू. पण काही काही सेटवरती डायरेक्ट ऑडिशन नसायचे. आमच्या खिशात पैसे नसल्यामुळे आमचा बराचसा प्रवास आहे ना चालत व्हायचा. की 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर आम्ही चालत चालत जायचो. बापरे कारण एवढं. तेवढे टॅक्सीचे पैसे नव्हते की अरे अच्छा. हां, टॅक्सी केली तर साधारण ₹200 जातील. ट्रेनने आम्ही 5-10 रुपयाचं तिकीट काढून जात होतो. पण तिकडं जायचं आणि एवढा खिशात खायला पैसे पण नसायचे की आता काय खायचं. कधीतरी आमच्यातला एक मित्र होता अंबर म्हणून, तर तो थोडासा बोलणं त्याचा बोलका स्वभाव. काही ना काही सेटवरती क्वचित असं व्हायचं की दुपारच्या वेळेत जर गेलो लंच टायमिंगला तर आम्हाला जेवण भेटायचं. पण मग असं व्हायचं की अरे आता जर जेवलो रात्री नाही, त्याच वेळेस आम्ही काय करायचो थोडंसं पोटभर खायचो. आणि कारण रात्रीची जेवणाची अपेक्षा नव्हती. पण मग असं व्हायचं की जेवण तर व्हायचं, पण परत तोच 4 किलोमीटर तुम्ही परत स्टेशनपर्यंत या. मग बऱ्याच वेळा त्या दिवसात असं झालं की किती आहेत रे खिशात? माझ्याकडे 5 आहेत, तुझ्याकडे हां, माझ्याकडे एक ₹4-5 त्याच्याकडे ₹10. असे करून एक 2-3 बिस्किट पुढे घ्यायचे. आमदार निवासमध्ये रात्री जायचं, पाणी आपलं घ्यायचं, बिस्किट खायचं आणि झोपायचं. नेमकं त्यात असं म्हणतात ना की देव परीक्षा बघत असतो. ते बघता बघता 4-5 दिवस गेले. माझा मामा तिथंच होता कामाला. तर मामा बोलला की सकाळचं आहे ना नाश्ता पोटभर करून जाच. कसं असतं ना की देव सुद्धा अशाच लोकांना त्या स्थितीमध्ये टाकतो किंवा त्या परिस्थितीतून जायला सांगतो की तो व्यक्ती त्या गोष्टीला 100% देऊ शकतो किंवा एक म्हणतात ना जे आजपर्यंत जेवढी पण लोक जी पण एक उच्च स्तरावर आहेत मग ते कोणी पण असतील मी स्पेसिफिक कोणाची नावं नाही घेणार पण जे पण लोक आज एक वेगळ्या विशिष्ट लेवलला जाऊन बसते त्यांचा प्रवास हे असाच आहे. त्यांच्या आयुष्यात असेच म्हणजे सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही. मी तर म्हणेल की जर तुम्हाला आयुष्यात कुठलीही गोष्ट जर साध्य करायची असेल किंवा मग तुमची प्रॉपर्टी करायची असेल तुम्हाला जे काही तुम्हाला खूप वेगळ्या लेवलला जाऊन पोचायचं असेल तर नक्कीच या गोष्टीसाठी तयार राहा की तुम्हाला खूप अडचणीतून जावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस तुमच्या कम्फर्ट झोन जो काही तुमचा कम्फर्ट झोन आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडता तुमच्यावर खूप संकट येतात तर देव तेव्हाच संकट देतो जेव्हा पुढचा तुमचा प्रवास खूप छान असा होणार असतो. त्यामुळे कधीही संकटांना घाबरू नका किंवा आज माझ्यावर ही वेळ का आली आहे. बरेच जण म्हणतात 7:30 चालू आहे ब्राह्मणांकडे जाऊ हे करते करू काही गरज नाही आहे. जर तुमचा देवावर विश्वास आहे जर तुमचा स्वतःवर विश्वास आहे तर तुम्ही कधीच हतबल होऊ नका. आणि असे आपण बऱ्याच पॉडकास्टमधून बघणारच आहोत पण जसं की आज आपल्याकडे राहुल सर आहेत आणि त्यांनी खूप छान प्रकारे त्यांच्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी सांगितल्यात. नक्कीच आपल्या सर्वांना मी तर नक्कीच खूप मोटिवेट झाले की त्यांनी एक छोटी गोष्ट सांगितली आपण आत्ताच ऐकली की अशी एक वेळ होती की खिशात खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते
नातेवाईक असतातच प्रत्येकाकडे, ते घरोघरी मातीच्या चुली, पण त्यावेळेस हे तुम्ही खचला नाहीत किंवा तिथे तुम्ही असं नाही विचार केला की हे ऍक्टिंग क्षेत्र नको, ह्याच्यात मला माहित नाही मला पुढे रोल मिळतील नाही मिळतील, मी काय करेन, आणि तुम्ही तिथे स्टॉप होऊन तुम्ही परत शिक्षणाकडे वळलात आणि किंवा तुम्ही एखादा जॉब केला. तुम्ही ही गोष्ट मला नक्कीच सांगायला आवडेल की कधीही ना जी गोष्ट पटकन मिळते किंवा खूप प्रमाणात लवकर मिळते तर ती किंवा लवकरच त्याचा मोबदला मिळतो तर ती ना तेवढीच लवकर संपते पण. त्यामुळे कधी पण प्रवास हा हळूहळूच झालेला पाहिजे आणि तेव्हा तुम्ही थांबला नाही पाहिजे, ज्याला बरेच महान लोक म्हणून गेलेत की गिवअप नाही झाला पाहिजे. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या समोर आता आहेत की राहुलचं. Yes. आणि तोच किस्सा की त्यावेळेस असं की मामा म्हणायचा इथून पोटभर नाश्ता करून जा, कारण संध्याकाळी तुझी गॅरंटी नाही, तोपर्यंत कॅन्टीन बंद होऊन जाईल. मग आम्ही जायचो, पण त्या दिवसातसुद्धा असं नाही की बाबा नाही आता हे खायला नाही भेटलं आहे मग आपण नको. शेवटी काय व्हायचं, मग घरी असताना आवडीनिवडी बघायचो, नाही नाही हे नको ते नको. मग बाहेर गेल्यावर त्याची किंमत समजली की नाही बाबा जे आहे ते देव शेवटी परीक्षा घेत असतो. पण आता अशी काही वेळ आली की एखाद्या सेटवरती जायचं असेल, शूटिंगला जायचं असेल तर मी माझी गाडी घेऊन तिथं जातो आहे. म्हणजे मी सातत्याने ते दिवस जरी आले तरी मी काही माघार नाही घेतली. तो स्ट्रगल करत 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 टप्प्याटप्प्याने देवाने खरंच खूप मला सपोर्ट केला. काही मित्र असतील, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज व्यवस्थित चालू आहे ज्या क्षेत्रामध्ये. प्रयत्नांती परमेश्वर. हो. तुम्ही तुमची कामगिरी चालू ठेवली, तुम्ही कधी थकला नाहीत किंवा थांबला नाहीत, म्हणून देवाने सुद्धा तुम्हाला साथ दिली. हो. देव सुद्धा अशाच लोकांना साथ देतो जो कष्ट करायला तयार असतो. तर हो, मला हे सगळ्याच गोष्टी म्हणजे मी सुद्धा थोडीशी भावनिक झाले, मलाही बऱ्याच गोष्टी माझ्याही आठवल्या. असं कधी झालंय का की तुम्हाला आता म्हणजे बरेच तुम्ही रोल केले, जसं की मी आधी मेन्शन केलं होतं मराठी, हिंदी, चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं. पण एक असं असतं ना की मला एक विशिष्ट तुम्हाला रोल मिळाला आणि तुम्हाला वेगळा रोल करायची इच्छा आहे. तर असं कधी झालंय का की तुम्हाला एक रोल पाहिजे होता पण तो नाही, दुसरा रोल तुम्हाला मिळाला? रिसेंटलीच आत्ता झालं बरं का. अच्छा. जो आत्ता माझा एक चित्रपट आला, लेक असावी तर अशी, तर त्याचं कास्टिंग चालू होतं. आणि मला असं सांगितलं होतं की तुला ते जे भाऊ दाखवलेत हिरोईनचे, त्याच्या मित्राचा रोल वगैरे तुला त्या चित्रपटात भेटल. आणि काय कॅरेक्टर किती दिवसाचं आहे काय माहीत नव्हतं. मी गेलो ऑडिशनला आणि अचानक जे डायरेक्टर वगैरे होते त्यांच्याशी झालं. त्यांनी मला बसून वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या आमच्या. आणि दुसऱ्या दिवशी सरांचा मला फोन आला की अरे त्यांच्यातलं 3 नंबरचा भाऊ म्हणून तुझं सिलेक्शन झालं आहे. मला एवढा आनंद झाला की मित्राचा रोल करायचा होता, ते कॅरेक्टर काही 2-3 दिवसाचं होतं, पण हा भाऊ जो होता तो पूर्ण चित्रपटात होता. भावांवरतीच तो चित्रपट आहे, अच्छा. जो आत्ता 26 एप्रिलला प्रदर्शित झाला पूर्ण महाराष्ट्रात. अच्छा. हो हो, लेक असावी तर हा, अशी. लेक असावी तर अशी, एक्झॅक्टली. yes. तर तुमचं कॅरेक्टर त्यात माझा भावाचं कॅरेक्टर आहे. जो मोठा भाऊ जो नाही, जो लहान लहान सगळ्यात. भाऊ अच्छा. ओके ओके. हा. तर ते होतंच. आणि भावाचं कामसुद्धा होतं की पूर्ण चित्रपटात भाऊ आहेत ज्यांनी माहेरची साडी चित्रपट बनवला होता, त्यांचाच हा पिक्चर आहे. जवळजवळ एक 30-35 वर्षानंतर पुन्हा त्यांनी कमबॅक केलं आणि त्यांच्या त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. खूप आनंदाची गोष्ट. मस्तच. आता हे जसं त्यांनी चांगला अनुभव सांगितला, तर चांगलं तसं वाईट सुद्धा सोबतच येतं. तसं मग वाईट अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. कारण कसं आजकाल चांगल्या गोष्टी तसं पाहिलं तर फार कमी घडतात. कमी करतात. वाईट गोष्टींमुळे लोक फार खचतायत किंवा वाईट अनुभवांमुळे ते तिथेच थांबतायत. त्यांना पुढे जाण्याची त्यांची इच्छा जशी पाहिजे तशी त्यांची होत नाही. तर वाईट अनुभव कोणते आले, पण त्याहून पेक्षा वाईट अनुभवातून तुम्ही काय शिकलात किंवा लोकांनी काय शिकलं पाहिजे? मी तर म्हणेल की वाईट अनुभव हा आलाच पाहिजे, कारण त्याशिवाय एक म्हणतात ना की तुम्ही तुमचं स्वतःचं असं एक विशिष्ट ओळख अशी सिद्ध नाही करू शकत, साध्य नाही करू शकत. तर तुमचा असा कोणता एखादा वाईट अनुभव? वाईट अनुभव म्हणजे असं त्याला मी वाईट असं दृष्टिकोन बघितलंच नाही. होता, आमची एक वेब सिरीज होती
अच्छा. म्हणजे त्याच पहिल्या वेबसिरीजमध्ये मी लीड कॅरेक्टर केलं आणि त्याच डायरेक्टरची त्यांनी ठरवलं की बाबा दुसरी. तर मी माझ्या एका मित्राला इंट्रोड्यूस केलं होतं की अरे हा आहे एक ॲक्टर म्हणून आहे, काम बिम करत. तर त्या टायमिंगला असं झालं की त्यांनी मला एक कॅरेक्टर रोल दिलं आणि त्याला ॲज अ लीड म्हणून घेतलं. अच्छा. हां. ओके. आणि मला डायरेक्ट म्हणले, "नाही, नाही थांब, यावेळेस आपण त्याला संधी देऊ. तू फक्त एक हे कर." थोडंसं सुरुवातीला असं वाटलं, की आता म्हणजे माणसाच्या अपेक्षा वाढत जातात, की जर एकदा लीडला काम केलंय, तर त्याला वाटतं नेक्स्ट टाईमसुद्धा आपल्याला लीड कॅरेक्टरच भेटावं. हं. एखादा कॅरेक्टर केलं, की थोडंसं असं वाटतं, "अरे नाही, नाही हे." पण बोललो चला, तो मित्र भावासारखाच होता. म्हणलं हा सुद्धा मोठा होतोय, त्याच्या मागं-मागं आपण होऊ. हे काम त्याच्यासाठी असेल असं धरून त्याचं काही हे नाही. मी माझं काम चांगलं केलं, त्याने त्याचं काम चांगलं केलं आणि त्या शॉर्ट फिल्मला आम्हाला अवॉर्डसुद्धा भेटला होता. अरे वा, हां. मस्तच. हा तुमचा खरं तर मोठेपणा झाला. मोठेपणा आहे मी तर म्हणेन. पण हाच मोठेपणा हीच ती गोष्ट की तुम्हाला एवढी मोठी करते. बऱ्याच सीरियस गप्पा झालेल्या आहेत आपल्या. पण आता ॲक्चुअली माझा पर्सनल प्रश्न आहे हा. अ, तुम्ही आता तुमच्या ज्या काही ॲक्टिंग फील्डमध्ये आहात, ह्या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तुम्ही बऱ्याच अभिनेत्री, सुंदर अभिनेत्री मी म्हणेन, की त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तर अशा वेळेस तुमच्या बायकोची प्रतिक्रिया काय होती? किंवा त्यांचा कसा प्रतिसाद असायचा? किंवा ते एक, आता मी समजू शकते, की एक स्त्री, एक जी तुमची अर्धांगिनी आहे, तर कोणालाच आपला पार्टनर अर्थात शेअर करायला आवडत नाही. तर पण ऑन फील्ड ठीक आहे, ते सगळं बरोबर आहे, की तुम्ही ते ऑन कॅमेरा असता, ती तुमची ॲक्टिंग असते. पण तरीही एक बायको म्हणून तर असं कधी काही झालंय का, की भांडे वगैरे फुटलेत किंवा मारून फेकलं वगैरे आहे? तर असं नाही, काही म्हणजे भांड्यापर्यंत तर नाही गेला. भांडणं झाली. अच्छा. पण बेडरूममध्ये झाल्यामुळे ते किचनपर्यंत गेलो नाही आम्ही. अच्छा. याच चित्रपटाच्या वेळेस काय झालं, की आमचे 3 भावांचे 3 बायका होत्या. तर त्यांना एक फॅमिली फोटो पाहिजे होता. अच्छा. हां, तर सगळ्यांनी त्यांनी सांगितलं आता फॅमिली बायको म्हणजे त्याच्या हिशोबाने तुम्ही फोटो काढा. तर जी माझी को ॲक्टर होती, तिला मी असं कमरेत हात घालून फोटो काढला आणि ते फोटो त्यांना द्यायचे होते. आणि योगायोगाने काय झालं, की एक 2-3 दिवसाची सुट्टी भेटली आम्हाला. मी सरप्राईज द्यायला घरी आलो. घरच्यांना माहीत नव्हतं. सगळे आठवण काढत होते. तर बोललो जाऊन सरप्राईज देऊ. दिलं. झालं, सगळे खुश झाले हे ते. आणि रात्री झोपताना तिने घेतला फोन हातात. नेमका तोच फोटो बघितला. बापरे! तो बघितल्यानंतर जे काय रात्रीचे 12 नाही तुम्हाला 3च सगळे वाजले. देव देवता वगैरे सगळे आठवले सगळे असतील. आठवण. तिचं तेच की तू काय हेच करायला अगं म्हणलं नाही, हे फक्त काम आहे. आम्हाला जे सांगितलं. मग असा बराच वेळ तिला समजवण्यात गेला. शेवटी 3 वाजता भांडण मिटलं नळावरचं. आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी. मला परत जायचं होतं आणि हो त्याच दिवशी ॲक्च्युली माझ्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी होती. तर बरं. मला काय जायला नाही भेटलं. मी थोडं 2 चेरी दिवस ऑन टॉप म्हणजे आधीच एक तर तुमचं भांडण कडाकड झालेलं आहे आणि तुम्हाला परत अॅनिव्हर्सरी, फर्स्ट अॅनिव्हर्सरी होती? होती आणि मला ओके. जायला नाही जमलं. अच्छा. हां, सुट्टीच नव्हती. शूट चालू होतं. पण मी 2 दिवसांनी लेट गेलो, की बाबा चला सरप्राईज देऊ. पण माझंच सरप्राईज झालं. त्या दिवशी रात्री म्हणलं नाही. तिथून मला डोसच दिला. त्याच्यानंतर तुम्ही एकही अॅनिव्हर्सरी तुमची मिस केली नसेल. आय एम डॅम शुअर की असं परत कधीच घडलं नसेल. असं नाही घडलं. पण हो, नाही, यात सुद्धा हाच समजूतदारीपणा किंवा हेच पार्टनरचं जे अंडरस्टँडिंग लव्ह तर असतंच, पण जे अंडरस्टँडिंग, जे समजून घेणं, हो. समजून सांगणं किंवा समजवणं तुमचं तर काम आहेच, पण त्यांनी समजून घेणं घेणं. तुमचं, तुम्ही आजही इथे जे बसलेले आहात किंवा तुम्ही जे काही ज्या विशिष्ट उंचीपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, तर कुठे ना कुठे तुमच्या लाईफ पार्टनरचा, तुमच्या जोडीदाराचा नक्कीच खूप मोठा हात आहे. हो. हे मी नक्कीच सांगेन. तर तुमच्या नेक्स्ट टाइम तुमच्या वाईफला पण आपण इथे बोलवणारच आहोत. तर हो, खूप छान वाटलं. पण आता हो, जसं की कानोकान उडती उडती एक खबर पण आलेली आहे आमच्याकडे, की नवीनच बाळाचा जन्म, बाळाचं आगमन तुमच्या इथे झालेलं आहे. तर तरी किती महिन्यांचं किंवा वर्ष? आत्ताच नाही, वर्षाचं नाही. आत्ता साधारण एक 1.5 महिन्याचं ते बाळ आहे. मुलगा झालाय आत्ताच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. तर
खूप छान अशी गोष्ट आहे की एक बाळ जन्माला येणं आणि एक तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही तर ॲक्टिंग क्षेत्रात आहात, तर प्रत्येकाचं जसं की डॉक्टरांची इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, की इंजिनियर असेल तर इंजिनियर व्हावं. तसं तुम्हाला काय, तुम्हाला आवडेल का किंवा तुमची इच्छा काय आहे की त्यांनी तुमच्या बाळाने मोठं होऊन काय व्हावं? नाही, माझी तीच इच्छा राहील की त्याला ज्या क्षेत्रात त्याचं करिअर करायचं त्या क्षेत्रात त्यांनी केलं पाहिजे. कारण काय होतं, मी स्वतःवरून सांगेल की बाबा मला कसं अभ्यासात जास्त रस नव्हता, कला क्षेत्रात होता. तर हे काम मी जास्त चांगलं करू शकतो. उगाच ते बर्डन टाकायचं, तू हेच कर, हेच कर, मग तो करणार नाही. त्याच्यापेक्षा ते तुला जे आवडतं, हा जर तुला ॲक्टर व्हायचं ॲक्टर हो, तुला काय डॉक्टर व्हायचं पोलीस व्हायचं, तुला जे वाटेल ते कर. त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. अरे वाह! किती मस्त. म्हणजे हेच असाच असेच वडील असले पाहिजे किंवा असंच मार्गदर्शन करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असला पाहिजे. आणि वडील म्हणून खरंच जे तुम्ही आत्ता खूप मोठी गोष्ट बोललात, कारण बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की माझ्या मुलाने तो बिझनेसमॅन व्हावा, त्याने पैसे कमवावे, त्याने त्याचं नाव कमवावं. पण तुम्ही कुठेही तुमच्या ह्या वाक्यांमध्ये ना पैसा, ना फेम, ना नाव किंवा तुमचं नाव मोठं करणं हे काहीच नाही सांगितलं. यात एक मला सांगायला आवडेल की माणूस हा व्यक्ती म्हणून खूप मोठा झाला पाहिजे. व्यक्तिमत्व त्याचं घडलं पाहिजे. कारण पैसा तर येतच असतो. पैसा माती विकणारा सुद्धा पैसा कमवतो. पण नक्कीच व्यक्ती म्हणून तुम्ही चांगला असाल तर पैसा, लक्ष्मी, समृद्धी सगळं काही तुमच्या मागोमाग येतच असते. तर तुमचा हा थॉट, तुमचा हा विचार अर्थातच प्रेक्षकांना सुद्धा खूप मार्गदर्शन ठरणार आहे. ॲक्च्युली आमच्या सरांनीच सांगितलं होतं की तुम्ही 3 तास फक्त जोपर्यंत रंगमंचावर काम करताय तोपर्यंत तुम्ही कलाकार म्हणून वावरा. बाकीचं 21 तास तुम्ही समाजात माणूस म्हणून वावरा. क्या बात है! वॉव! तर हे तेव्हापासूनच असं कुठंतरी मनात वाटतं की बाबा ॲक्टर हे आहे, सगळं आहे. तरी पण मी बऱ्याच वेळा बाहेर इकडं जा तिकडं जा सगळ्यांच्यात उठतो बसतो. मला असं वाटत नाही की बाबा ॲक्टर आहे मग आपण थोडंसं वरती, नाही नाही ते. जसं तुम्ही आत्ता थोडा वेळ आधी म्हणालात, की मला आजही मी कुठेही गेलो किंवा मी सेटवर गेलो, जिथे कुठे वावरेल, तर जी अन्नाची किंमत, जी एक वेळ होती, जो तुमचा रूट होता, जो तुमचा टाईम होता, की मला त्यावेळेस खायला पैसे नव्हते. मला भूक होती, पण माझ्या खिशात पैसे नव्हते आणि मित्र, परिवार सगळं काही होतं. पण ती जी किंमत असते, ती गोष्टीची आणि हेच मी याआधी पण म्हणाले होते, की माणसाला सगळ्या गोष्टीतून त्याने जायला हवं. त्याने प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. तुम्ही फ्लाईटने जरी जात असाल, तरी तुम्ही लाल डब्यातून प्रवास करा. कारण जो अनुभव तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे ना, तो तुम्हाला एसीमध्ये बसून 4 कम्फर्ट झोनमध्ये तुम्हाला कधीच नाही मिळणार. तोच माणूस पुढे जातो, जो त्याने त्याच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्सला फेस केलेलं असतं, जेणेकरून तो एक लोकांसाठी मार्गदर्शन बनतो, की माझ्याकडे अनुभव आहेत आणि माझ्या ह्या चुका किंवा ज्या मी चुका केल्या किंवा माझ्या पदरी जे प्रॉब्लेम्स आले ते लोकांपर्यंत किंवा तुमच्या आयुष्यात येऊ नये. आणि जे तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळ्यांमध्ये उठता बसता किंवा तुम्हाला ॲक्टर असल्याचा कुठल्याही प्रकारचा गर्व नाही आहे. तर खरंच आहे की हे सगळ्यांनाच सगळ्याच क्षेत्रामध्ये जे लोकं आज वावरत आहेत, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे की आपण जिथे कुठे आत्ता काम करतोय किंवा एक म्हणतात ना की कुठलीच वेळ ही कधीच कायम नसते. काय नसतं. जे एक फेमस डायलॉग जे आहे की एक सुखात, खूप सुखात आणि खूप दुःखात एक वाक्य कायम असतं की ही वेळ राहणार नाहीये. त्यामुळे कोणी कधीच कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये. त्यामुळे नक्कीच मला हे सगळं ऐकून आणि ह्या सगळ्या गप्पा एवढ्या छान या चाय कट्ट्यावर गप्पा रंगल्या होत्या. खूप छान वाटलं. तर मला आत्ता तुमच्यावर एक छोटासा खेळ खेळायला आवडेल. रॅपिड फायर ज्याला आपण म्हणतो. मला आवडेल तुमच्यावर खेळायला. काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत आणि मला त्याची उत्तरं जरासाही विचार न करता खूप मोठा टास्क आहे बघा. आता ते म्हणजे ॲक्टर आहेत स्टिल त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग. काही साधेसुधे प्रश्न तुमच्याच जे काही तुमच्या लाईफमधले मी साधे प्रश्न विचारेन. त्याआधी मला एक अजून एक जाणून घ्यायचं आहे. घरोघरी मातीच्या चुली की आई आणि बायको, असं कधी झालंय का की तुमची आईने आणि तुमच्या बायकोने एकाच वेळेस अशी काहीतरी गोष्ट सांगितली? फॉर एक्झाम्पल की एक उदाहरण देते की मला बाहेर जायचंय, पण दोघींनी एकाच वेळेस सांगितलं आणि तुम्ही मधल्यामध्ये सँडविच. असं कधी झालंय का की आता मी बायकोला कसं सांगू की आईला कसं सांगू? तर असं कधी काही नाही असं झालीच असेल, असं बऱ्याचदा झालं असेल इनफॅक्ट. तर तेव्हा तुम्ही काय केलं? नाही, मी
तसं मग ती वेळ मारून नेली एकदम. जो प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक नवरा करत असतो. अर्थात तुम्ही पण तेच केलंय. हे आपल्यासारखे सामान्यच माणूस आहेत असं मी म्हणेन, की बघा घरोघरी मातीच्या चुली. हे जरी ऍक्टर असतील तरीही त्यांच्याकडे तेच होतं. पण मग तुम्ही एक्झॅक्टली केलं काय? कारण बरेच जण प्रेक्षक बघताय तर त्यांनाही तेही तुमच्याच पावलांवर पाऊल ठेवणार आहेत. तर तुम्ही काय केलं शेवटी आई असती ना ती थोडीफार समजूतदार असती. तिला माहिती बाबा नक्की काय म्हणायचं आहे? नाही म्हणजे तसं नाही की जर तिला बोललो ना की आता मी बायकोला घेऊन जातो, आपण उद्या जाऊ किंवा आहे, तर ती थोडी ॲग्री होती त्या गोष्टीसाठी की बाबा नको ह्याच्यात वाद नको, मी उद्या जाईल, तू जाऊन ये. आज मला वाटत नाही घरी काही जेवायला वगैरे मिळणार आहे. पण हरकत नाही. नाही बरोबर. आपण कंपॅरिझन नाही करू शकत. आई ती आई असते, बायको ती बायको असते. वयात येईपर्यंत आईचा जो एक वेगळा सपोर्ट असतो आणि वयात येईपर्यंत मी नाही म्हणा, एक किती मोठे झालात तरी तुम्ही आईसाठी तुम्ही छोटं एक बाळच असतात, छोटं मुलंच असतात. पण एक असतं की बायकोसुद्धा सगळं तिचं सोडून, जरी पूर्ण फॅमिली असेल, तुमचा परिवार असेल, पण जे एक बायको सगळं तिचं आयुष्य एक फक्त नवऱ्यासाठी तिचं आयुष्य ती पूर्ण समर्पित करते. ती येते आणि मग नवऱ्यासाठी त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला ती आपलंसं करते. त्यामुळे नक्कीच आई आणि बायकोमध्ये कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण आई आईच्या ठिकाणी आहे, बायको बायकोच्या ठिकाणी आहे आणि दोघांनाही जो माणूस व्यवस्थितरित्या हँडल करतो, मी नक्कीच हँडल म्हणेल की सँडविच वगैरे होणं किंवा जे काही मी आत्ता बोलले ते सगळं जोक्सचा पार्ट. पण खरंच की जो फॅमिलीला व्यवस्थितरित्या सांभाळून नेतो, की आईचंही म्हणणं, बायकोचंही म्हणणं आणि मधल्यामध्ये की तुमचा जो प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया किंवा कोणाची गोष्ट म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो कच्च्या कानाचं नसणं आणि ते प्रतिसाद किंवा ती प्रतिक्रिया, तर ते सगळं खरंच माणसाच्या हातात असतं. आणि तुम्ही खूप छान प्रकारे आत्ता जे काही सांगितलं तर मी नक्कीच कौतुकास्पद आहे. तर ठीक आहे, आता आपण आपल्या गेमकडे वळूयात. मी असे काही प्रश्न विचारणार आहेत की त्याचे उत्तर तुम्हाला थोडक्यात द्यायचं आहे आणि ऑफकोर्स पटकन द्यायचं आहे. पहिला प्रश्न असा आहे की तुमचं करिअर की फॅमिली? थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत, पण आता मला तेच बघायचं आहे की काय उत्तर नक्की येत आहेत. करिअर. क्या बात आहे. इथे कुठल्याही प्रकारचं जजमेंट दिलं जाणार नाही किंवा जज केलं जाणार नाही. कारण करिअर ओरिएंटेड असणं नक्कीच असं नाही की तुम्ही तुमच्या फॅमिलीला तेवढं मानत नाही किंवा फॅमिलीला वेळ देत नाही. कारण करिअरमध्ये सेट झालो तर फॅमिलीला हॅपी ठेवू शकणार आहे. क्या बात आहे. मला जे म्हणायचं होतं तेच तुम्ही खरंच थोडक्यात खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. तुमचा मित्र परिवार का तुमचे जे तुम्ही काम करतात ज्या लोकांसोबत किंवा जे तुमचे आपण ज्याला कलिग्स असं म्हणतो किंवा तुमची टीम असते, तुम्ही ज्यांच्यासोबत ॲक्टिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात, तर ते का तुमचे मित्रपरिवार? कारण अल्टिमेटली ते सुद्धा मित्रपरिवारच आहेत. पण जे तुमचे शाळा आणि कॉलेजचे मित्र आहेत तर ते का नाही? मित्रपरिवार, शाळा कॉलेजवाली. सांगते ना, जे चड्डी यार असतात ना त्याला कोणीच विसरू शकत नाही. कारण ती मैत्री ती तुम्ही एक ते ओल्ड इज गोल्ड ज्याला आपण म्हणतो की खरंच ते कधीच विसरलं जात नाही. आणि ते वालं प्रेम ते निस्वार्थ असतं. लहानपणीचं प्रेम, लहानपणीची मैत्रीवरचं प्रेम ते खूप निस्वार्थ असतं. एक सर्टन एज नंतर की बाबा मग कामासाठी आहे किंवा कामापुरती आहे किंवा एक तो जे काय आजकाल कारण त्यांना सगळ्या आपल्या खबरी माहिती असतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी वाद नाही घ्यायचा. क्या बात आहे. मित्र परिवार अगदीच बरोबर. कारण लंगोटिया यार जे असतात ना त्यांची बाबच वेगळी असते. कारण त्यावेळेस एक शाळा कॉलेजमधले जे मित्र किंवा ते मैत्रीवरचं प्रेम हे खूप निस्वार्थ असतं. त्यांना कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ना, डिमांड ना, तुमचे कोणते कंप्लेंट्स काहीच नसतं. ती फक्त आणि फक्त प्युअर मैत्री असते. आणि नंतरही मित्रपरिवार बनतो, पण कधी ना कुठेतरी तो थोडाफार कमर्शियल किंवा थोडासा वेगळ्या वेने जातो. तर हो, ज्यांची मैत्री किंवा असे कोणी मित्र तुमच्या आयुष्यात असतील ज्या मैत्रीला 15-20 वर्ष 25 वर्ष झाले, तर तो खरंच तुमचा खूप घट्ट आणि खूप चांगला असा मित्र असतो. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला आज म्हणजे मी आत्तापर्यंत एवढं सगळं ऐकलं की तुमचं जो काही तुमचा प्रवास होता, जो काही तुम्ही शून्यातून तुमचं विश्व निर्माण केलं किंवा अजूनही करता आहात, तर
तुम्हाला कशातून ट्रॅव्हलिंग करायला आवडेल, बस की फ्लाईट? फ्लाईट. बघितलं ना, आता थोडा वेळ आधी काहीतरी थोडंसं चेंजेस होते, पण अच्छा फ्लाईट आवडेल. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुम्हाला असं कॅज्युअल ड्रेस, आता तुम्ही ठीक आहे ऍक्टिंग क्षेत्रात आहात त्यामुळे तुम्ही खूप वेगवेगळे पोशाख परिधान केले असतील, हो. तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर रोल प्ले केले असतील, पण मग तुम्हाला असं कम्फर्ट झोन म्हणजे लाईक पायजमा टी शर्ट वगैरे असं, का तुम्हाला एकदम टापटीप फॉर्मल्स विथ प्रॉपर शूज प्रॉपर हेअर असं तसं राहायला आवडतं? नाही, तसं ह्याच्यात मग थोडंसं अनकम्फर्टेबल होतं. जेवढे कॅज्युअल कपडे टी शर्ट आणि त्याच्यात त्याची मजा ती हां, नक्कीच ती वेगळी असते. वेगळी. हो, कधी पण. कारण एक तर हे 24 तास कंटिन्यूस 24/7 अशा अटायरमध्ये असतात आणि असं होतं यार, सिरियसली मी तुम्हाला सांगते, मला सुद्धा असं होतं की कधी घरी जाऊन मस्त एकदम कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये येऊन आणि एक छान मस्त ते चाय चाय के साथ, चाय कटे तर ऑफकोर्स चाय के साथ. ओके, ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन इज की आता तुम्हाला चलो चाय कट्टा आहे, तर चाय और कॉफी? चाय. चाय लवर गाईज, वाव, मस्तच. हो, पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला कॉमेडी ऍक्ट रोल करायला आवडेल का सिरियस काइंड ऑफ रोल करायला आवडेल? कॉमेडी. हो, मी आता थोड्या वेळ आधी बघितलंच आहे आणि ते तुम्ही खूप उत्तम प्रकारे करतात. ज्या प्रकारे तुम्ही आता एक आई एक आजीचा रोल तुम्ही केला हां. होता, तर ते खूप मस्त होता. आणि नाही, तुम्हाला तसं ऍक्च्युली एवढे चार्मिंग, एवढे मस्त, एवढे हँडसम आहे की तुम्ही कोणताही रोल केला तरी प्रेक्षकांना तो आवडणारच आहे. थँक्यू. पुढचा प्रश्न की तुम्हाला कुठेतरी मस्त बाहेर छान मुसळधार पाऊस येतोय, खूप छान असं छान वेदर झालेलं आहे, तर फ्रेंड सोबत किंवा कोणासोबतही बाहेर जाऊन मस्त ती नेचर, त्या निसर्गाचा आनंद घ्यायला आवडेल, की तुम्हाला घरी बसून मस्त फॅमिली सोबत बसून ते एक छान कम्फर्ट झोन आणि तुम्ही चहा पिताय, पिक्चर बघताय किंवा गाणी ऐकताय, तर काय आवडेल? घरी बसून फॅमिलीसोबत आवडेल. अच्छा, खूपच छान. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. तुमचं लव्ह मॅरेज लव्ह आहे, मॅरेज. म्हणूनच लव्ह मॅरेज आलेलं आहे हे उत्तर, असं मी गृहीत धरते. आईच्या हातचं जेवण की बायकोच्या हातचं जेवण? दोघींच्या. सकाळी हो. आईचं, संध्याकाळी बायकोचं. क्या बात आहे. हे असे पक्के तुम्ही ऍक्टर आहात हे दिसतंय. एखादा माणूस इथे थोडासा फंबल झाला असता किंवा विचार केला असता, पण हा, दोघांचे मन सांभाळतात. ओके, तुम्हाला घरचं जेवण की बाहेर एक छानशा अशा हॉटेलमधलं जेवण काय आवडेल? बाहेर हॉटेल. आता घरी सकाळी आईच्या हातचं आणि संध्याकाळी नाही, तुम्ही काय बायकोच्या बोलले, हातचं होतं. कधीतरी ना. कधीतरी नाही, रोजचं. रोज असं पण नाही म्हणता येणार, पण हो, की तुम्हाला माणूस काय कधीतरीच असतं? बाहेर चेंज म्हणून जातो ना, बाकी रोजचं घरी जेवण आहेच. ओके, क्या बात है. व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. क्या बात, नॉनव्हेज लवर आहात. नॉनव्हेज मध्ये काय स्पेसिफिक तुम्हाला काय आवडतं असं असं? नाही, नॉनव्हेज सगळं नॉनव्हेज जे आलं ते मस्त आवडतं. मस्त खायचंय बस. ओके. डे शिफ्ट की नाईट शिफ्ट? तुमचं जे काही 12 तासांची जी तुमची ड्युटी असते, तर डे शिफ्ट की नाईट शिफ्ट? डे शिफ्ट. डे शिफ्ट. रात्री म्हणजे रात्री आराम झोप नाही झोप. आवरत मला. अच्छा. आणि आता 2 मी ॲक्ट्रेसची नावं सांगते, तर तुम्हाला कोणासोबत काम करायला फ्युचरमध्ये, भविष्यात काम करायला आवडेल? काय सांगूयात? सई तावणकर की अमृता खानविलकर? अमृता खानविलकर. किती पटकन नाव आलं बघितलं ना, तर अच्छा नाही, बरोबर आहे. दोघी खूप अर्थात खूप सुंदर दिसतात, खूप छान चार्मिंग पर्सनॅलिटी आहे. पण हो, तुम्ही दोघींसोबतही जरी काम केलं तरी आम्हाला बघायला आवडणारच आहे. चाय कट्ट्यातर्फे तुम्हाला मी शुभेच्छा देते की तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. आजच्या या कार्यक्रमातला खरं तर शेवटचा प्रश्न. बऱ्याच वेळपासून माझी इच्छा होती की मी आत्ता विचारेन, नंतर विचारेन, पण ती वेळ आता आलेली आहे की तुम्ही बऱ्याच मराठी, हिंदी चित्रपट, नाटक, प्रयोग आणि मालिकांमध्ये काम केलं. पण तुम्हाला यापुढे किंवा येत्या काही काळात किंवा येत्या काही वेळेत तुम्हाला हॉलिवूड किंवा टॉलिवूडमध्ये काम करायला आवडेल का? किंवा इच्छा आहे का तुमची तशी? नाही, नक्कीच आवडेल. कारण काही सिनियर कलाकार आहेत टॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये, आपल्या बॉलिवूडमध्ये. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला भेटतील. त्यासोबत मग ते काम करत करत पण मी मात्र माझी मराठी, हिंदी इंडस्ट्री सोडणार नाही. ह्याच्यावर मी काम करतच राहील.
आणि जर बाहेर जायची संधी भेटली तर मी नक्कीच काम करेल ते. ओके, संधीचा तर खरंच सदुपयोग केलाच केलंच पाहिजे. पाहिजे. संधी, ऑपॉर्च्युनिटी ही चालून येत असते. पण ते एक म्हणतो ना, की देव देतो कर्म नेतो, तसं व्हायला नको. त्यामुळे आणि हो, त्याचबरोबर रूट्ससुद्धा आपण सोडले नाही पाहिजे. तर तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. याआधी तुम्ही बरेच इंटरव्ह्यूज दिले असतील किंवा बऱ्याच मुलाखती तुम्ही दिलेल्या असतीलच. पण तुम्हाला आज या ठिकाणी चाय कट्ट्यावर येऊन कसं वाटलं? किंवा आमच्याशी बरेच तुमचे राज, तुमच्या गोष्टी, गप्पा-गोष्टी, तुमचे अनुभव शेअर करून तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच मला खरंच खूप छान वाटलं. कारण तुम्ही माझ्या बालपणापासून सुरुवात केली ते आत्तापर्यंतचा प्रवास. म्हणजे त्या जुन्या गोष्टींना परत एकदा उजाळा दिला, ते काम तुम्ही केलं आणि एकदम छान पद्धतीने तुमचे प्रश्न होते. त्याची जी मांडणी केली होती तुम्ही, तीसुद्धा एकदम छान होती. त्याच्यामुळे मला असं म्हणजे सगळं विसरून मी त्या झोनमध्ये तुम्ही त्या चालल्या गेल्या होता. तुम्ही ह्याच्यामध्ये परत गेलो होतो. हो. आणि सगळं पुन्हा इथपर्यंत आजचा प्रवास आठवला मला तुमच्या या कार्यक्रमामुळे. नक्कीच तुमच्या पूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. असेच तुमचे पुढचे सुद्धा एपिसोड होत राहो आणि त्यांना आपल्या प्रेक्षकांचा मनसोक्त असा प्रतिसाद मिळो. थँक्यू सो मच. थँक सो मच. तुम्ही इथे आलात, तुम्ही वेळ दिलात आणि तुम्ही खूप छान प्रकारे जसं की चाय कट्टा आहे एक्झॅक्टली आपण एक खूप मस्त खूप जास्त काही खूप फॉर्मल वेने नाही पण एक जी गप्पा रंगल्या होत्या हो. तर ते खूपच आवडलं. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि एवढ्या छान गप्पा गोष्टी आणि एवढे काही मेमरीज इथे आता आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत आणि खूप छान वाटलं. मला तर छान वाटलं. प्रेक्षक तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो, चाय कट्टा आणि बरंच काही या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, अशा बऱ्याच विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व आपल्याकडे येणार आहेत ज्यांनी शून्यातून विश्व त्यांचं निर्माण केलं आणि एक विशिष्ट अशी ओळख निर्माण केली आहे. तर खूप सारे विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वांची आपली लवकरच भेट होणार आहे. त्यामुळे मला भेटायला यायचं हां.